ज्या आमच्या 2 बहिणी आहेत प्रभूमध्ये, त्यांचंही मी प्रभूमध्ये आभार मानतो की आज देवाच्या वचनाची सेवकाईसाठी त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि प्रभू मला इथं घेऊन आला. त्याबद्दल मी देवाची उपकारस्तुती करतो. आणि एक आपण जागतिक मंडळीचा अंग आहोत. मंडळी ख्रिस्ताची आहे. आमेन. आणि आम्ही त्याच्या शेतामध्ये काम करणारे कामकरी आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जसं आता तुम्ही लावलं, मी पाणी घालणार, तर वाढवणार देव आहे. हालेलुया. पाणी घालणारा कोणी नाही, लावणारा कोणी, वाढवणारा सर्व काय आहे. आणि म्हणून आज मी प्रभूला धन्यवाद देते. आणि आज देवाच्या वचनात जाण्याअगोदर एक तुम्हाला विनंती करत आहे की जर तुमचे मोबाईल चालू असतील तर कृपया सायलेंट मोडवर टाका, नाही तर स्विच ऑफ करा. जर का मोबाईल वाजला तर मोबाईल जप्त केला जाईल. कारण देवाच्या वचनापेक्षा देवापेक्षा कोणी ग्रेट. आमेन. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात? म्हणजे मराठी समजताय? देवाला धन्यवाद. पास्टर थँक्यू. नाही थँक्यू, कारण तुम्ही समजून घेता मराठी. ओके, देवाला धन्यवाद. आज देवाच्या वचनातून माझा जो विषय आहे तो माझा प्रार्थनेचा विषय आहे. पण मला प्रभूने काही गोष्टी सुरुवातीला पवित्र आत्म्याने मला सांगितल्या, त्या गोष्टी मी तुमच्यावर थोड्या शेअर करणार. नंतर आजच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत. यावेळेला आपण गणना याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 5 या वचनातून काही गोष्टी शिकूया. गणना याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 5. मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले. ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली. तेव्हा अग्नी शमला. यावरून त्या स्थळाचे नाव तबेरा असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्याच्यामध्ये पेट घेतला होता. त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाने गाऊन म्हणाले, आम्हाला खावयाला मांस कोण देईल? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांचीही आम्हाला आठवण येते. हॅलो, वचन ऐकलं? या इस्रायल लोकांनी काय म्हटलेले? देवाच्या वचनामध्ये काय केलेले? काय केले? कुरकुर केली. त्यांनी कुरकुर केली. तुम्ही करत नाही, चांगली गोष्ट. त्यांनी कुरकुर केली. कशा? आता ही जी कुरकुर आहे ती कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, या कोणत्या प्रवाहाने? एक त्याचा प्रवाह जो आहे तो पहिला मी तुम्हाला सांगतो, शिकवतो. कारण जर आम्हाला जुना करार समजला तर नवीन करार व्यस्त समजणार आहे. कारण जुना करार हा नवीन कराराची सावली आहे. आणि करिती कराराच्या पत्रामध्ये म्हटले की जुन्या करारातल्या गोष्टी उदाहरणादाखल आमच्यासाठी आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो, इस्रायल लोकांचा जो प्रवास आहे तो मिस्रातून कनान भूमी. म्हणा, मिस्रातून. आता मिसर जे आहे ते मिसर गुलामीचं दर्शक आहे. कशाचं? गुलामीचं. परमेश्वराने त्यांना मिसर राष्ट्रातून काढलं आणि वचनदत्त भूमीकडे त्यांचा प्रवास चाललेला आहे. आणि प्रवास मध्यावर आल्यानंतर या ठिकाणामध्ये इस्रायल लोकांनी कुरकुर केलेली आहे. कशा बाबतीत? एक मिनिट बघा, 40 वर्ष परमेश्वराने त्यांना प्रतिपाल केला. आकाशातून मान्ना येत होता, बिस्लरीपेक्षा सुंदर पाणी परमेश्वर खडकातून देतो. तो कडक पिसला होता. त्याच्यामध्ये तरी काही गोष्टीची कमी असते ना, ते मिनरल त्याच्यात कमी असतं. खडकातून सर्व गोष्टी. परंतु मान्ना खाऊन काय झालं होतं? त्यांना कंटाळा आला होता. ते म्हणाले, इथे कशाला ना? मला आठवण येते कशाची? मासे, फुकट मासे मिळत होते, कांदे मिळत होते,
टरबूज मिळत होती, सर्व गोष्टी. आठवण तिथली कुठली? म्हणजे मिस्रातून बाहेर आले होते, पण मिसर त्यांच्यातून बाहेर निघालेला होता. हे की नाही? मग काय झालं? त्यांनी कुरकुर करताच देवाचं वचन होता. देवाचा बोला हा कोप भडकला. आणि कोप भडकल्यानंतर काय झालेलं आहे? अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला. लोकांनी मोशेकडे लगेच आवाज दिला. मोशेने मध्यस्थी केली, थांबला. आणि एक गोष्ट त्यांनी त्यामध्ये सांगितले, आम्हाला त्याची आठवण येते. आज काय शिकायचे परमेश्वराच्या वचनातून आम्हाला? आज दोन गोष्टी यामधून शिकायच्या. काय? आज देवाचा कोप भडकतो का? भडकतो का? होय की नाही? हो की नाही? कशावरून? कोणी सांगतंय म्हणून नाही. बिरुयातल्या मंडळीसारखी आमची मंडळी वचनात पारंगत झाली पाहिजे. वचनाचा आधार पाहिजे. हो की नाही? तुम्ही बोलता हो, भडकतो का? भडकतो का? हो भडकतो का? भडकतो तर कशावरून भडकतो? वचन माहित पाहिजे. सामोर समोरच्याने विचारलं, भडकतो? भडकतो का? बोला की बोला. हो चुकलं तर चुकलं, बोला तर तुम्ही. भडकतो ना? होय भडकतो. आता मी सांगतो का भडक. मग आता हे त्या लोकांचं झालं, आता आमचं काय करायचं नाही का? आता जसं ते गुलामगिरीतून, तसं तुम्ही आणि मी, आम्ही सर्व पापाच्या गुलामगिरीतून बाहेर पडलेलो आहोत. आणि आम्ही सुद्धा सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर प्रवास करत आहोत. हो की नाही? हो की नाही? पण आता त्यांच्यासारखंच पुष्कळदा बहुतांश विश्वासांची परिस्थिती ती होते. ते पापातून बाहेर आले, पण पापातून अजून बाहेर पडलेलं नाहीये. हो की नाही? हो की नाही? बघा ना, तुम्ही करत असतात. बघा आता म्हणतात ठीक आहे की प्रार्थनेला आलं की हे करायचं नाही, टीव्ही बघायची नाही, पिक्चरची गाणी गायचं नाही. लोकांना वाटतं पहिलं जुनं बरं. हो की नाही? होतं की नाही? हे करायचं ना, ते करायचं ना, इथे सगळे बंद नाहीत राव. हे की नाही? सुरुवातीला उत्साह होता, जो पहिली प्रीती होती. म्हणून देवाचं प्रकटीकरणामध्ये पहिली प्रीती विसरला. शेवटच्या काळात त्याच गोष्टी होणार आहेत. आणि ती पण आता जी होणार, प्रभूने सांगितली, आणि ती वाढल्यामुळे प्रीती थंडावणार आहे. पण ती देवाप्रती असो किंवा एकमेकाप्रती असो. म्हणून आज देवाचा खूप भडकतो का? तो होय भडकतो. काय प्रूफ? काढा कलसीकर पत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचनाचा प्रूफ देतो तुम्हाला. कलसीकर पत्र याचा 3 अध्याय वचन 5 आणि 6. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जाड कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनात जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता. कोप आहे आलं का तिथं? तुमच्या त्यामुळे देवाचा कोप होतो. सावे वचन काय म्हटलेले? पढिए, अपनी अपनी भाषा में पढ़िए. इसलिए अपने उन अंगों को मार डालो जो पृथ्वी पर है, अर्थात व्यभिचार, अशुद्धता, दुष्कामना, बुरी लालसा और लोभ, जो कि मूर्ति पूजा के बराबर है. इन्हीं के कारण परमेश्वर का प्रकोप आज्ञा न मानने वालों पर पड़ता है. आहे का कोप? हाँ? कोप आहे का? पण फरक आहे. या कोपामध्ये फरक आहे. पहिला कोप आला की लगेच नष्ट करायचा. पण आताचा जो कोप येतो ना, त्या कोपाला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आडवय. आलं समजतंय तुम्हाला? कोप येतो, परंतु देवाची कृपा आणि प्रभू येशूचं रक्त त्या कोपाला काय करतं? शांत करतं. त्यावेळेस लगेच फटके. बंड केला की फटका, बोला की फटका. निर्भयांना फटका दिला की नाही? बहीण होते की नाही? तत्काळ शिक्षा होते. आता शिक्षा आहे का? आहे. पण जर
वाग्दंड ऐकून जो आपली मान ताट ठेवतो अकस्मात चुराडाव देवाचं वचन. समजतंय तुम्हाला? मग आता कोप होतो का? तर होतो मूर्तीपूजा. काय म्हणलेलं आहे? याला मूर्तीपूजा म्हणा. किती प्रकारची मूर्तीपूजा पवित्र शास्त्रात माहितीये? आता ह्याला मूर्तीपूजेत काय काय मेन्शन केलं इथं? 5 वर्षात जार कर्म. जार कर्म कशाला म्हणतात माहितीये तुम्हाला? व्यभिचार वेगळं, जार कर्म वेगळं आहे. मी एकदा शिकवेल तुम्हाला. पुढे अमंगळपणा काय माहितीये का तुम्हाला? जुन्या कराराचा अमंगळपणाची ही केले ना, काय काय अमंगळपणात अनुवाद मध्ये म्हटलेले छाछू करणं, पंचाक्षरी. बघा, आम्ही पहिले भविष्य बघायचं. आम्ही पहिले प्रभूत नसतात सांगतो तुम्हाला काय करायचं. ही अमंगळपणा. मुलांचा आगळीत कोंब करणारा दैवप्रश्नपणा. दैवप्रश्न समजतो का? देवऋषी माझी साक्ष आहे. माझी आई देवऋषीची मैत्रीण होती, माझी आई. आणि मी येशूकडे आल्यानंतर आई तिच्याकडे जायची, म्हणायचं आमचं पोरगं बिघडलंय का? ते ख्रिश्चन झालंय, ख्रिश्चन देवाच्या मागे लागले. कसंही करून प्रभू परत आला मी तिच्याकडे जायची. आणि मग ती काय करायची? अंगारा. तुम्ही कधी ऐकलं का? हळदीने कुंकाचा अंगारा द्यायचे. ते दुधात मिसळायचे. आई बी यायची, म्हणायची घे. आता मी प्रभूत नवीन, मला काहीच एवढं होतं की प्रार्थना करून पाणी सुद्धा दिलं तरी प्रार्थना करून घ्यायचं, ते दूध पाहायचं. आता हिच्या अमावस्या गेली, पौर्णिमा गेली, आमच्यात काय फरक पडाला? ती म्हटली आता तुझं काय चालत नाही वाटतं. पण दर्ग्यात गेली माझा फोटो घेऊन. का? तर आमचे लोक म्हणायचे तुझ्या पोराला धर्मांतर केलंय, सगळ्याला धर्म वाटवलाय, असं केलंय तसं. या सगळ्या गोष्टी नंतर असं झालं. मी आता थोडक्यामध्ये सांगते की प्रभूनं माझ्या आईचं परिवर्तन असं केलं. आईच येशूकडे आली आणि आईनं प्रभूचा स्वीकार केला. आईने त्या गोष्टी सोडल्या. 16:31 मध्ये म्हटलं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास म्हणजे तुझं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जादू टोना या अमंगळपणा करा. पुढं कामवासना, शरीराची अभिलाषा, वासना. पुढे कुवासना म्हणजे कसं समजतं? कुवासना म्हणजे वाईट समजतं. दुसऱ्याविषयी वाईट विचार. आणि शेजाऱ्या मित्राला जर एखादी कार मिळाली, आपण नुसतं वर्ण होता अभिनंदन म्हणता. आतमध्ये काय असतं? अभिनंदन म्हणता की नंतर काय असतं काय माहिती? कशाने घेतले असं? लोन मध्ये घेतले असं करायचे का तुला? आणि जर पटत नसलं तर काहीतरी क्रॅचेस करणार, त्याच्यावरती काहीतरी मुद्दाम करणार. खूप म्हणजे पुढे लोक समजतो का? लोक म्हणजे माझं ते माझंच आहे, दुसऱ्याचं ते मी. समजतं का तुम्हाला? लोक मेराच आहे. समजतं तुम्हाला? लोक याला बायबल म्हणतं मूर्तीपूजा समजावं, आहे की नाही? मूर्तीपूजा ही एक झाली. 1 शमूएल मध्ये जर तुम्ही पाहिलं, आता ही नाही, हट्टीपणा मूर्तीपूजे समान पाप आहे. हट्टीपणा समजते? या हट्टीपणामुळे शौलाचा अभिषेक त्यातून पडला. हॅलो, समजतंय? याला मूर्तीपूजा समजावं. पुढे आणि तिसरी प्रत्यक्ष आपण करतो. प्रत्यक्ष नाही तर इनडायरेक्टली बी करतात. घाबरतात आणि म्हणतात वर्गणी हे घ्या, वर्गणी नाही. हॅलो, लक्षात घ्या. देवाचे लोक जसं मगाशी मला आवडलं, सोनू सिस्टरनी साक्ष दिली की कॉम्प्रोमाइज बिलकुल नाही करायचं. तडजोड अजिबात नाही करायची. आम्हाला स्वार्थ सांगायची. हॅलो, प्रेज लॉर्ड. आम्ही निर्माणकर्त्या देवाची उपासना करतो, निर्मितीची नाही. आम्हाला बोलायचं नाही कोणाविषयी काय, पण आम्हाला सापासारखं चतुर राहून आम्हाला सेवकाई करायची. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. आज त्या गोष्टी जसं पौल रोमकराच्या पत्रात म्हणतो की मी ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या गोष्टी मला मी करत नाही, ज्या कराव्याशा वाटत नाही
त्याच मी गोष्टी करतो, त्या गोष्टी मीच करतो असं नाही. माझ्यातलं वास्तव माझ्यातलं पाप ते करतं, हे माझ्यात ते आहे. हॅलो, ते गेलं पाहिजे ना. हॅलो, गेलं पाहिजे की नाही. नवीन नवीन म्हणजे काय होतं माहितीये का? नवीन जन्म म्हणजे काय होतो? जुनं मेल्याशिवाय नवीन येत नाही. जुनं आणि नवं एकत्र चालत. तुम्ही शेतकरी, शेतीविषयी किती लोकांना माहिती आहे? शेतीविषयी एक ब्रदर शेती. हॅलो, तुम्हाला माहिती गहू ज्वारी ज्यावेळेला आपण जमिनीत पेरतो काय प्रक्रिया होती माहिती? काय होतं? दाणा जमिनीमध्ये पडल्यानंतर काय होतं माहितीये का? म्हणजे काय होतं? तो जो आहे ना तो मरतो, म्हणजे तो फुटतो आणि अंकुर बाहेर येतो नवीन. तसं आमचं जुनं मेलच पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून रोम 12:1-2 मध्ये म्हटलेले, म्हणून तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करा. काय करायचं म्हटलं? समर्पण करा. हमें बहुत समय हम लोग देखते हैं, वो गीत गाते हैं, मेरा दिल बने तेरा सिंहासन, लेकिन ये दिल पे तीसरे कोई बिठाया रहता है. हेलो, हाँ, हालेलुया. समजते तुम्हाला? माझं मराठी समजते? ओके. म्हणून आज आम्हाला काय करायचे? आज देव आमच्या विषयी अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि त्यामध्ये विजयी जीवन जगण्यासाठी या इकडला 1 थेसलोनिक 5वा अध्याय काढूया. थेसलोनिकरास पत्र, पहिल्या थेसलोनिकरास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 17. निरंतर प्रार्थना में लगे रहो. आमेन. मराठीमध्ये वाचा. निरंतर प्रार्थना करा. बस. काय म्हटलंय? निरंतर 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 प्रार्थना करा. निरंतर म्हणजे काय? हा, सतत होते का? बायबल तर सांगतंय निरंतर प्रार्थना करा. सांगा निरंतर म्हणजे काय? अंतर न पडू देता. अगदी बरोबर आहे. अंतर न पडू देता सतत प्रार्थना करा. निरंतर. अजून अजून सांगू शकता निरंतर? हेलो, हम लोग वचन पढ़ते हैं लेकिन उसका अर्थ हमें समझना है. हमें काय निरंतर म्हणजे कसं? बोला. सतत आत्मामध्ये देवाशी बोला. बोला. हा, सतत. तर प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना बोला. प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वर से बात करणार. हा, बोला. अगदी जवळ आहे. जर तुम्हाला एका व्यक्तीनं रोज फोन केला, तुमचं न ऐकून घेता कंटिन्यू नॉनस्टॉप तुमच्यावर बोलत राहिला तासभर, एक वेळा ऐका, दुसऱ्या वेळेला ऐका, तिसऱ्या वेळेला काय करा? हा, ऐकाल का? प्रार्थना म्हणजे सुसंवाद. बोला. सुसंवाद. सुसंवाद म्हणजे हमारा परमेश्वर बात करता है. बोलता है, खाली बोलताच नाही, बात भी करता है. हॅलो, निरंतर. देवाच्या एका सेवकाने त्याची मांडणी केली की आमचे विचार, आमची कृती आणि आमचा निर्णय हा देवाच्या इच्छेला अनुसरून असणं म्हणजे निरंतरता. समजले? समजते तुम्हाला? आमचे विचार 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 आम्ही जे काय विचार करतो, मग म्हणजे काय की आम्ही सतत देवाबरोबर सुसंवाद असला पाहिजे. वचनातून असो, पवित्र आत्म्याच्या द्वारे असो, गीत गात असो, आम्ही भाडी असत असताना सुद्धा देवाची स्तुती आराधना करू शकतो. हो की नाही? सर्वदा प्रभूमध्ये आनंद दिसलाच पाहिजे. हॅलो, तुमच्या अंतःकरण, तुमचा चेहरा अंतःकरण आरसा आहे. तुमचा चेहरा अंतःकरणाचा आरसा आहे.
तुमच्याकडं तो आनंद बघून समोरच्याचं टेन्शन दूर गेलं पाहिजे, आहे की नाही? आहे ना? नाहीतर आपण स्वार्थ सांगितलं आपणच परेशान परिस्थितीमध्ये गेला. हे बोला की तर मेरे से भिकारी हो. म्हणजे भिकारी म्हणजे पैसे यालाच याची परेशानी सुधारणा तर मला विषय कसं सांगणार? समजतंय तुम्हाला? हॅलो, समजतंय? निरंतर सतत. बरं, आता मी आज तुम्हाला या गोष्टी शिकवणार आहे. प्रार्थना काय करते तर प्रार्थना दोन गोष्टी करते. एक प्रार्थना परिस्थिती बदलते आणि प्रार्थना व्यक्तीलाही बदलते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रार्थना करणं म्हणजे सर्वस्वी देवावर अवलंबून राहणे. आमेन म्हणा. हालेलुया. बायबल म्हणून नीतिसूत्रकर्ता म्हणतो तो आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आणि ज्या लोकांचा देव मार्गदर्शक आहे ते कधीच अपयशी होणार नाही. आमेन म्हणा. आमेन म्हणा. कंजूस करू. आमेन म्हणा. पैसे लागत. हालेलुया. तुम्ही आनंदी आहात ना? दिसतात तुमच्या किती. आणि बघा तुम्ही आपल्या चेहऱ्याला सांग, बघा तुम्ही किती सुंदर दिसता हसल्यानं. इकडे जायची गरज नाही. कुठं मेकअप करायला जायची. ओरिजिनल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, आता जुन्या करारात मी काही उदाहरण, मला टायमिंगचा किती वेळ किती वेळापर्यंत करतो की आता पास्टरने मला दिलाय वेळ. हॅलो, परवानगी दिली आहे, चालेल ना? ठीक आहे. तुम्ही टायमिंगचा सुद्धा दशांश दिला पाहिजे, हो की नाही? तुम्ही चांगले लोक आहात. आमेन मध्ये गेले. शक्य आहे का तुम्ही चांगले नाही? चांगलेत ना? तुम्ही चांगले आहात. आपल्या शरीराला तुम्ही खूप पास्टर, तुम्ही खूप चांगले आहात. माझ्याकडे बघा, खूप चांगले आहात. असतं तुम्ही खूप चांगले आहात. आपल्या शरीराला म्हणा, प्रभू मध्ये तुम्ही खूप चांगले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, तर प्रार्थना काय करते? बोला, प्रार्थना काय करते? परिस्थिती बदलते. परिस्थिती बदलते. आणि म्हणून बायबल म्हणतात निरंतर. आता निरंतर म्हणजे सतत. कसं करायचं? नाही का? विचार. आता मगाशी म्हटलं विचार. मग कसं करायचं? देवाचं वचन म्हणतं स्तोत्रकर्ता 1 मध्ये ऐका फक्त. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? जो दुर्जनांच्या वसतिने चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्र परमेश्वराच्या वचनाचं मनन करतो. मनन कुठे येतं? मनन विचार. हॅलो, पुष्कळदा इथं बसलेला असतो आणि मन कुठं भटकतं? आता चर्च संपल्यानंतर काय बनवायचं? कोण भेटा येणार आहे? हॅलो, आहे की नाही? मनन करत. तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखा आहे, ज्याची पाने आणि तो आपला हंगामी फळ देतो अशासारखं आहे. जे काय तो काम हाती घेतो ते सिद्धीचं. हालेलुया. कोणी जपते म्हणजे नेहमी टवटवी. तुम्ही कधी झोपेतून उठला तरी फ्रेश, नो टेन्शन, टेन्शन फ्री. समजतंय? कसं राहणार तुम्ही? कोण करणार तुम्हाला हे वचन? म्हणून फिलिप 4:8 मध्ये म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं बघा बरं. फिलिप पत्र 4:8 वचनात काय लिहिलंय बघा. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. काय करा? मनन करा. कशाचं करा? या वचनात काय काय बघा. काय शुद्ध काय हो? जे काही शुद्ध, जे काही न्याय्य, जे काही प्रशंसनीय,
म्हणजे कशाचं मन करा माझ्या देवाचं, आपल्या देवाचं, देवाच्या वचनाचं. हॅलो, निरंतर प्रार्थना कर, म्हणजे निरंतर ते आमचे विचार देवाच्या वचनाने भरलेले असले पाहिजे. आणि मग त्या गोष्टी असेल तर कृती नक्की तशीच करणार, कारण ज्या अंतःकरणात आहे त्याच गोष्टी मुखावटे बाहेर येणार. है की नाही? तुम्हाला आठवत आहे का मागे मास्टर कसबेंनी एक संदेश सांगितला तुम्हाला, मी ऐकला ह्याच्यावरती. कशाविषयी बोलले माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बोलू नका. हा, प्रेजला लक्षात आहे नाही का? लक्षात आहे ना? त्याच्या अगोदर कोणी संदेश दिला? कशावरती बोलले माहित नाही, पण 1 वर्षापूर्वी कोण काय बोललंय ते लक्षात राहतं. आहे की नाही? आमची मेमरी इतकी शार्प आहे की नाही, माणूस काय भुललं लक्षात. देवाचं वचन. हॅलो, प्रेज लॉर्ड. समजते तुम्हाला? कशाचं मनन करा? वचनाचं. ओके, मग प्रार्थना काय करते? तर प्रार्थना परिस्थिती बदलते, प्रार्थना व्यक्तीलाही बदलते. आता व्यक्तीला कशी बदलते मी ते तुम्हालाही पुढे शिकवणार आहे, परंतु पहिलं प्रार्थना परिस्थिती कशी बदलते. जुन्या काळातली 2 उदाहरणं सांगतो आणि नवीन काळातली 2 उदाहरणं, म्हणजे आपला वेळ जास्त नाही काढूया आपण. 1 शमूएल याचा अध्याय 1 आणि वचन 7 ते 12. शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्षे होता. आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली, म्हणजे पनींना तिला चिडवीत असे तेव्हा ती रडे व काही खात नसे. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? शिलो येथे त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस एली याजक आपल्या आसनावर बसला होता. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून धडाधडा रडली. मी तुम्हाला एक दिवस नेक्स्ट कधी बोलवलं, मला रडणं किती प्रकारचं ते मी तुम्हाला शिकलो. कारण देव आपल्या अश्रू उद्लीत भरणारा परमेश्वर आहे, आपल्या अश्रूंची कदर करणारा देव. पण आज माझा विषय वेगळा. काय इथे कोणाविषयी म्हटलेले हो लिहिलेले? पण हन्ना. आता हन्नाचं दुःख काय आहे? तिला काय नव्हतं? संतान नव्हतं. आणि ते तर दुःख होतच होतं, पण तिची सवय जी होती ती तिला काय करत होती? आता ज्या परिस्थितीत त्या महिला जातात त्यांना ते दुःख माहित आहे. तिच्यासाठी ते भयानक दुःख होतं आणि ती ते दुःख आपल्या पतीवर सुद्धा शेअर करू शकत नव्हती. पण तिनं ते दुःख कुठे शेअर केलेलं आहे? देवाच्या मंदिरात. देवाकडे आली, देवाकडे याचना केली. तर तुम्ही पुढे वाचाल तो वृत्तांत, तर याली आज सुद्धा वेगळ्याच तिच्या विषयी करत आहे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला मला शिकवायची की प्रियानो, कधी कधी देवाचे सेवक सुद्धा तुमचं दुःख समजू शकणार नाही. एकच आहे जो सर्व ज्ञानी, तो तुमच्या हृदयाची इच्छा सांगतो, तुम्हाला समजून घेतो. ती त्या मंदिरात ती अश्रू ढाळले, धडाधडा अश्रू ढाळले. आणि तो माझा प्रभू, त्याने तिच्या अश्रूची कदर केली. पुढे 19 आणि 20 वर्ष वाचावं. ही मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराचे वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली. मग एल्कानाने आपल्या स्त्रीस जाणिले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. आमेन. काय झालं? देवाने तिची काय केली? काय केली? काय केली? असतो देव तुमची आठवण करणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुम्ही स्वतःला एकटं समजू नका प्रियानो.
आज तोच देव, जसं इब्री 13 मध्ये म्हटलं, येशू ख्रिस्त काल आज आणि कायम सारखाच आहे. आजही तो तसाच आहे. आठवण केली देवानं, तिची आठवण केली आणि पुढे पाहतो की ती गर्भवती झाली आणि तिला पुत्र संतान झालेलं आहे. आता सांगा बरं, आता मंदिरात ती कशी केलेली, पुढं पाहा तुम्ही कशी केलेली आहे, आनंदाने. म्हणा की माझा देव दुःखाचा परिहार करणारा देव. हालेलुया, हालेलुया. दुःखाचा परिहार करणारा देव आहे. अश्रू पुसून आनंद देणारा माझा प्रभू आहे. हालेलुया. प्रार्थना काय करते, परिस्थिती बदलते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? प्रार्थना या जगात आपल्याला कोणी नाही समजू शकत, फक्त आपला प्रेमळ पिता समजू शकतो. हालेलुया. प्रत्येकाला लिमिटेशन्स आहे, मर्यादा आहे प्रत्येकाला, हो की नाही? आम्हाला सेवकांना सुद्धा मर्यादा आहे. जरी एक पुष्कळदा आम्हाला सांगतात, पास्टर प्रार्थना करा, पास्टर आम्ही हो म्हणतो, करतो, कधी कधी थकलेलं असतं की विसरून सुद्धा जातो. पण आम्ही जर विसरलो तर तो विसरत नाही. हालेलुया. लक्षात घ्या. म्हणून आज तुम्हाला आणि मला प्रार्थना योद्धा व्हायचं. आज आम्हाला याच्यातून बाहेर निघायचंय आणि दुसऱ्यासाठी आशीर्वादाचं कारण व्हायचं. आम्ही म्हणत दुसरं एक बघूया आपण, यशायाचा अध्याय 38 31. एक 10 मिनिटात संपू. ओके, चालेल. पास्टर अजून वेळ दिला तर करतो. चांगले लोक आहात. आम्ही म्हणा केला. यशाया 38 1 ते 8 वर्ष. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशायाला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, हिजकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिली आहे. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन. ह्या नगराचे संरक्षण करीन. परमेश्वर बोलला आहे, ते करीलच. याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे. आमेन. कोणाविषयी लिहिलंय? हिजकिया राजा. म्हणा हिजकिया राजा. हिजकिया राजाला यशायाने संदेश दिला. काय संदेश दिला? गुड न्यूज दिली. काय दिली? बोला. हॅलो, हो ताई, लक्ष द्या. तुझं इकडे तुझं का लक्ष द्या. काय संदेश दिला? अपने परिवारों का प्रबंध कर, क्योंकि तू जाने वाला है. सगळं नियोजन कर. एवढी उठे कुठं काय असेल ठेवले असेल सांग. पोरांना कुठं काय ठेवलंय सांग, कारण तुझी विकेट पडणार आहे लवकरच. ओके नाही? आनंदाची बातमी का? तुझ्या राज्याची निर्वाह कर, कारण परमेश्वर कहता है कि मुझे अभी संसार को छोड़ना है. हिजकियाने स्वीकारलं का ते? स्वीकारलं का ते? काय केलं त्यानं? किती रडलाय बघा. तर मगाशी कसं रडला होते? अन्ना कशी रडली होती? ढसा ढसा. ढसा ढसा कळतं का? ढसा ढसा कसं? गळा गळा, ढसा ढसा. आता हा कसा रडलाय? मनस्वी. मनस्वी. मनस्वी रडला आणि म्हटलं, म्हणजे काय? परमेश्वरा, मी तुझ्याशी कसा वागलोय, तुझ्या दृष्टीने कसं योग्य त्या गोष्टी केलेल्या आहेत याच्याकडून. म्हणजे त्याची सुप्त इच्छा काय होती? सुप्त. सुप्त कळतं का? सुप्त म्हणजे सुप्त. सुप्त इच्छा काय होती? जगायची होती. हॅलो, समजतं तुम्हाला? त्याची इच्छा काय होती?
हा मला अजून नागपूर बघायचे कदाचित असेल त्याची थिंकिंग काय असेल. कोविडमध्ये कोण कोण रडलंय? कोविडमध्ये कोण कोण रडलं का? मी रडलो. मी खरंच सांगतो, खरंच रडलो होतो. कोणी बघायला नाही, काही नाही, पस्ती येतात आपण. म्हणजे बघा, प्रभूचं एक अभिवचन आहे मला, मी त्या वचनाने आलेलं आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या ताहण्या बाळाचा विसर पडेल काय? परमेश्वर म्हणतो कदाचित स्त्रियांना विसर पडेल, मी तुला विसरणार नाही. आणि त्या वचनाने मी प्रभूत आलेलो आहे, आणि त्या वचनाचा मी अनुभव घेतलेला आहे. सगळ्यांनी सोडलं होतं, फक्त माझा प्रभू माझ्यावर उभा राहून मला सहाय्य केलेलं आहे. त्याचा साक्षी मी आज तुम्हाला सांगतो. इथे इचका रडला, मनस्वी रडला. परमेश्वराने त्याची सुप्त इच्छा जाणली आणि तो म्हटला, येशाला म्हटला की जा आणि त्याला सांग की मी तुझा 15 वर्ष आयुष्य अजून वाढवतो. बोनस दिलाय. देवाचं वचन योवाच्या पुस्तकात 15व्या काढून टाका. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर जे प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याला मर्यादा राखून दिलेली ती त्याला ओलांडता येत नाही. फक्त एक पण दानियेलाच्या पुस्तकात म्हणलेले परमेश्वरच आहे जो समय आणि प्रसंग बदलतो. हॅलो, या हिचक्यानं काय केलं? अजून काय केलं? आपला तोंड भिंतकडे. ती वाचा बरोबर. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना. हॅलो, काय केली? परमेश्वरा, मला जगायचंय, मला त्याची इच्छा. प्रभूनं येशाला सांगितलं की जा त्याला सांग मी त्याचं 15 वर्ष आयुष्य तुझं आता 15 वर्ष आयुष्य वाढवलं. संदेश आल्यानंतर आता गुंडीच आहे का नाही? पहिली तुम्हाला काही मला सांगितलं हो ती करा, उद्या पेटीची तयारी करा. काय असेल आपली प्रतिक्रिया? काय असेल? काय हॅलो काय असेल? लगेच आले नाही, आता पेटी नाही, आता सुटबुट मस्तही करा आणि एन्जॉय करायला आहे. माझा ध्येय प्रार्थनेत काय करतो? परिस्थिती बदलतो. प्रार्थना काय करते? खूपशा गोष्टी आहेत. नेहमीच्या जीवनात आहेत, एस्तेच्या जीवनात आहेत, पुष्कळशा आहेत. आज मला उदाहरण फक्त मला 2 या गोष्टी करायच्या, जुन्या करायच्या, नवीन करायचं एक काही गोष्टी बघूया. लुकाचं शुभवर्तमान याचा अध्याय 8. लुक शुभवर्तमान याचा अध्याय 8 आणि 41 आणि 42 वचन. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. हॅलो, वाचलं? कोणाविषयी इथे लिहिले? म्हणा हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपल्या शेजारला सांगा हालेलुया, म्हणजे मस्त स्माइल द्यायची. हॅलो, थकले नाहीत ना? थकायला तुम्ही पाहिजे. नाही थकलोय का? अजून 1 तास म्हटलं तर मी सर देते. प्रेज लॉर्ड. तुम्ही नको नका, तुम्ही देणार नाही तसं, कारण काय मला माहिती सगळं डोक्यात की नाही. शाळेत सुद्धा टीचर आहे, पण टीचर आहे त्यांना माहिती आहे 45 मिनिटाचा तास काय ठेवतात, कारण एवढीच. हा, आता इथे कोणाविषयी लिहिले बोला? आता यायराच्या घरात काय आनंद आहे? प्रभूला विनंती केली, चल आनंदाचा मला सहभागी होण्यासाठी. काय परिस्थिती काय बघा.
याईर, परत वाचा ते वचन 41 वचन. तेव्हा तेव्हा पहा याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. याईर नावाचा कोणी एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. पुढे कारण त्याला हा. सुमारे 12 वर्षांची एकुलती एक मुलगी होती. हा. ती मरणास टेकली होती. ती मरायला टेकलेली होती, आजारी पडलेली होती, ती मरायला टेकलेली आहे. आणि याईरानं प्रभूकडे पाया पडून विनंती केली, प्रभू प्रभू माझ्या घरी चला, माझी मुलगी मरायला टेकली आहे. परिस्थिती काय आहे? त्याची मनाची परिस्थिती सांगा. एक पिता या नात्यानं आपल्या मुलीविषयी त्याच्या अंतकरणाची स्थिती काय झाली असेल. मोठा अधिकारी येतो तरी सुद्धा प्रभू समोर कळकळीने विनंती करते त्याला, प्रभूजी चला. दुःखाचा माहोल आहे. कसं आहे, परिस्थिती काय आहे? दुःखमय आहे. पैसा असेल, पद असेल, सर्व गोष्टी आहेत, परंतु परिस्थिती काय आहे? दुःखाचा माहोल आहे. आता काय झालं पुढं? त्या विनंती केली. 49 ते 55 वचन वाचा बरं. पुढे. तो बोलत आहे. तो बोलत आहे. इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या इथून हा. कोणी येऊन त्याला सांगितले, कोण येऊन त्याला सांगितले, तुझी मुलगी मरण पावली बरं, आहे. थांबूया इथे. आता काय सांगितलं? मुलगी मरण पावली. तुझी मुलगी मरण. काय बापाच्या अंतकरणाची स्थिती झाली असेल. आज आपण त्या व्यक्तीच्या जागेवरती येऊया आणि आपल्याला जर आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी अशी बॅड न्यूज सांगितली तर आज परिस्थिती काय होईल प्रियानो? हॅलो, काय होईल? त्याचं वर्णन सुद्धा करू शकतो का त्या दुःखाचं? बर, आता काय सांगितलं? त्या व्यक्तीने सांगितलं की आता तुझी मुलगी पुढं. आता गुरुजींना श्रम देऊ नका. आता गुरुजींना काय कष्ट देऊ नका, तिकडे येण्याची काही गरज नाहीये असं काही. पुढं ते ऐकून येशू त्याला ते म्हणाला, ऐकून येशू त्याला म्हणाला, भिवू नका, भिवू नका. विश्वास मात्र धरा. भिवू नका म्हणा, भिवू नका, भिवू नका. विश्वास मात्र ठेवा. विश्वास मात्र ठेवा. विश्वासाने काय होतं माहिती? बायबल सांगतं इब्री 11:6 मध्ये, विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे. जो कोणी विश्वास ठेवतो त्याला असा विश्वास ठेवायचा आहे, परमेश्वर आहे आणि जे त्याला शोधतात त्यांना प्रतिफळ देणार आहे. परमेश्वर विश्वासाविषयी म्हटलं की या डोंगराला ढळून जा म्हणशील आणि मनात संशय धरणार नाहीस तर तू म्हणतो तसं घडून येईल. मगाशी कोणतरी म्हणलं का, पहा एक प्रभू की तरफ से कुछ हमें संदेश आया है कि नहीं, पहाड़ों को ही करेंगे. लेकिन आज मैं आपको बताता हूँ, परमेश्वर को पहाड़ की जैसी भी अगर परिस्थिति हो तो परमेश्वर को मत बताओ पहाड़ कितना बड़ा है, लेकिन पहाड़ को बताओ कि मेरा परमेश्वर कितना बड़ा है. हालेलुया, प्रेज लॉर्ड. समजतंय? आता इथे काय काय न्यूज आहे? मुलगी मेली. गुरुजींना गुरुजी काय म्हणतात? भिवू नका. हा, भिवू नका, विश्वास ठेवा. पुढे म्हणजे ती बरी होईल. म्हणजे ती बरी होईल. पुढे नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, हा. याकोब हम्म. व मुलीचे आई बाप हम्म. यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. हा, कोणाला घेतलं होतं? पेत्र, योहान, याकोब, मुलीचे आई वडील. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल. काय एवढेच काय घेतलं? हे एवढे 3 पहिल्या प्रभू बरोबर का असायचे त्याचंही कारण मी तुम्हाला नंतर सांगेल. हा, पुढे आपला विषय कर. हा, पुढे. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत आता होते. वातावरण काय घरातलं? मुलगी मेलेली आहे. वातावरण ते गेल्यानंतर वातावरण काय घेतलं? रडतंय, दुःख व्यक्त करताय, आक्रोश करताय. कदाचित वेगवेगळा सूर असेल. आपल्याकडे असतं की नाही, कालच की हो बाळाला बघितलं, कालच की बिस्किट दिलं, आज नाही की हो. आहे की नाही? वेगवेगळं असतं की नाही? फिलिंग वेगवेगळं आहे की नाही? खूप गुणी बाळ होतं व मी कधी सांगितलेलं नाही म्हणायचं तर कदाचित ते ऐकत घेत असतं. त्या वेळेला वेगळाच असतो सूर, आहे की नाही? पुढं पण तो म्हणाला, हा, रडू नका, रडू नका, कारण ती मेली नाही, हम्म. झोपेत आहे. हालेलुया. येशू काय म्हणतो?
अरे लक्ष द्या, लक्ष द्या. प्रभू येशू काय म्हणतो? मेलेली नाही, झोपेत आहे. मुलगी मेली होती का नाही? मेली होती. हा? मेली होती. मेली होती का? हो. मेली होती का? मेलीच होती. पण प्रभू काय म्हणतोय? झोपेत नाही, झोपली. समजलं का तुम्हाला इथे काय? ही गोष्ट इथे शिकायची आहे तुम्हाला आणि मला. आता ती मुलगी मेली आहे, पण प्रभू काय म्हणतोय? आता एखादा मूल झोपला तर त्याला उठवतात. हे की नाही? उठेल का नाही? आणि मेलेल्याला जा की तिकडे बॉडी काय ते बोलतात ते बॉडी ठेवतात ते उठ हा मोर्चरी. आहे की नाही? जा तिथं उठू शकतो का? अशक्य आहे का नाही? अशक्य आहे का नाही? इथे प्रभू काय म्हणताय? मुलगी झोपली आहे, पण मुलगी आज तुम्हाला मला शिकायचे. तुमच्या आणि माझ्यासाठी समस्या डोंगरा एवढी असेल, मोठी आहे, पण प्रभूसाठी धुळीसारखी. हालेलुया. काय हे धुळी आहे? तुम्ही बरोबर म्हणता, झोपली येते. समजते का तुम्हाला? हॅलो. हा पुढे. आता अजून एक गोष्ट शिकण्यासारखी पुढे. तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे हा मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. लक्षात घ्या. आता ते कोण हसू लागले? जे होते का नाही बघा, रडता रडता हसतात. काय म्हणले? हसू लागले. काय हसू लागले? हे म्हणतात मिली पोरगी. काय म्हणतात? असं झोपली की आहे की नाही? हसू. आता प्रभूने बघितलं नसेल का ते हसतात ते? प्रभूने देखा होगा की नाही? प्रभूला धीरज रखो, आपको बाद में हंसना ही है. आमेन. हालेलुया. आप धीरज रखो. आप अभी हंस रहा, बोल रहे ना, हंस रहे ना, है की नाही? म्हणजे चांगल्या हसत होते का? काय ना, हा चेष्टेने हसत होते. प्रभू म्हणला तुमचं हसणं तसंच ठेवा, थोड्या वेळात तुम्हाला हसवणारच आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पुढे काय झालं बघा. मग त्याने तिच्या हाताला धरून हा मग तिने त्याच्या हाताला धरून मुली उठ मुली उठ असे मोठ्याने म्हटले. हा. तेव्हा तिचा आत्मा परत आला हालेलुया. व ती तात्काळ उठली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जसं प्रभू बोलला झोपल्याला उठवलं तसं उठवलं. मोठे आमच्यासाठी मोठी समस्या आहे ती. कोणी डॉक्टर ही करू शकत नाही. माझा प्रभू वैद्यांचा वैद्य आहे. हालेलुया. जीवन आणि मरण माझ्या प्रभूच्या हातात आहे. जीवनाचा अधिपती त्याला म्हणतात. हालेलुया. आणि मुलगी उठल्यानंतर परिस्थिती सांगा घरची. आता बोला तुम्ही, बोला परिस्थिती कशी असेल? आनंदाची. हा? आनंदाची. अय्यो आश्चर्य आश्चर्य आश्चर्य. तर माझा प्रभू आश्चर्य करणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रार्थना काय करते? हालेलुया. दुःख आनंदात रूपांतरित केलं. आता जे हसत होते तिकडे कदाचित प्रभूने बघितलं. हसू हसू जोर से हसू. हॅलो. समज नाही आपलं? प्रेज लॉर्ड. प्रार्थना काय करते? म्हणून निरंतर प्रार्थना करायची. आमेन. हालेलुया. तुमच्या जीवनात कोणती समस्या येऊ द्या, कुणी घेते का? प्रभू समोर या, प्रभूकडे द्या. प्रार्थना परिस्थिती बदलून टाकणार. काय वेळेला प्रभू परिस्थिती नाही बदलत, आम्हाला बदलतो. कसं ते शिकतात. त्याच्या आधी अजून एक उदाहरण बघूया. प्रेषितांची कृती याचा 16वा अध्याय वचन 25. पुष्कळशे उदाहरण आहेत, पण एवढं एक उदाहरण आपण बघूया आणि त्याच्यानंतर प्रभू परिस्थिती. मध्यरात्रीच्या सुमारास हा. पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. आमेन. तुम्हाला माहितीये का पौल आणि सिला कोणत्या परिस्थितीत होते? कसे होते माहिती का तुम्हाला? जेलमध्ये. हा बोला बोला. हा बेड्या, पाय खोड्यात अडकवले देवाचं वचन म्हणतात. अंगावरती जखमा आहेत. लक्षात घ्या.
हॅलो, फटके मारलेले, अशी अवस्था आहे, पाय खोड्यात अडकवलेले, आणि त्या स्थितीमध्ये आता मला सांगा, आता तरी फॅन आहेत, त्यावेळेला दिवे होते, दिवे मध्यरात्रीच्या समय, कधी मध्यरात्रीच्या वेळेला, मध्यरात्र आमची म्हणजे आहे की नाही? हॅलो, मध्यरात्रीत आमचे काय असतो? गाढ झोपेत असतो. मध्यरात्रीच्या समय काय करत होते ते? दोन गोष्टी करत होते, दोन गोष्टी बघा, प्रार्थना आणि आहे ना, कोणतं वाद्य होतं का तिथं? कदाचित बघा, आता दोघांना बेड्या असतील आहे की नाही, है ना, आणि बेड्या असलेल्या स्थितीत सुद्धा पौल आणि सिला म्हणत असेल, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. वाद्य होतं का? मी असं म्हणत नाही वाद्य नसत, मी तर सर्व प्रकारची वाद्य असावी देवाच्याकडे, नसेल तरी देव कळत मला. हॅलो, आज त्या भूतभुलयामध्ये जायचं नाही आम्हाला. देवाला गीतकार नाही, उपासक पाहिजे. हालेलुया. समजते तुम्हाला? देवाला काय पाहिजे? उपासक पाहिजे, जे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करते. हे बंदी शाळेत गीत गात होते, प्रार्थना करत होते, देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणात उतरलं. तीन गोष्टी झालेल्या. बंदी शाळेचे पाय डगमगले, बंदी शाळेचे तीन गोष्टी घडलेल्या आहेत तिथे. काय घडलं? बंदी शाळेचे पाय डगमगले, दरवाजे उघडले, विराटचा विषय. हॅलो, आणि बंधने तुटली. ज्या वेळेला तुम्ही किंवा मी प्रार्थनेमध्ये राहू, तर प्रार्थना काय करते? तर प्रार्थना जे आहे ना, सैतानाचं जे बांधलेलं, जे त्याचं जे आमच्या जीवनाच्या विरोधात बांधलेलं, जे बिल्ड केलेलं, त्यानं जे बांधकाम आहे ते डळमळीत करून टाकतं. दुसरी गोष्ट काय करतं? दरवाजे उघडतं. देव तुमच्यासाठी प्रार्थना आशीर्वादाचे दरवाजे उघडेल, आणि बंधनं तुटतील. बंधन, चिंतेचं बंधन, काळजीचं बंधन, निराशेचं बंधन, एकटेपणाचं बंधन, अपयशाचं बंधन. काय करणार? प्रार्थना, स्तुती, आराधना. आणि मग त्यानंतर पौल म्हणत आहे फिलिप 4:4 मध्ये, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणून आनंद करा, पुन्हा म्हणून आनंद करा. आनंदी व्यक्ती तीच असते जी गीत गाते. गीत गुणगुणायला लागले का? आज लय खुश दिसतोय आणि देवाला तसेच पाहिजे, सर्वदा प्रभूमध्ये, जगात नाही बरं. नाहीतर काय बघतो आम्ही, देवळात आलं की देवदूतासारखं गायचं, बाहेर गेले की भूतासारखं राहायचं. भूतागत का म्हणतोय? पिक्चरच्या गाडीवर आज इथं स्तुती आराधना इतकी सुंदर. अहो काय आवाज, अहो तुमचा आवाज कसला बी असू द्या, देवानं बनवलाय आवाज. देव आवाजाकडे उपासक पाहिजे. ते जर तुम्ही ती उपासना कराल, स्वर्ग खाली उतरेल, आणि तो उतरल्यानंतर बंधन तुटणार आहेत. म्युझिक नाही हो, आज म्युझिकची चाल हे झाले, म्युझिक बंद झालं की सगळेच बंद होते. बघा तुम्ही, पण इथे आहे आत्म्याचा अभिषेक आला ना, तुम्ही विदाउट म्युझिकचं सुद्धा तुमच्या ह्याच्यात गुणगुणत जा. हालेलुया. प्रार्थना काय करते? बरं तिकडे वचनातून सांगतो मी, माझे काही सिद्धांत नाही, काय सांग, वचनाचा सिद्धांत आहे, सिंपल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता दोन गोष्टी, प्रार्थना परिस्थिती बदलते. 5 मिनिटात संपवतो, चालेल ना? थकले नाही ना? थकला असला तरी मी सांगणार. हालेलुया. आता बघा, दानिएल याचा 6वा अध्याय काढेल. दानिएल याचा अध्याय 6 आणि 6 ते 10 वचन वाचूया. मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, दार्यावेश महाराज चिरायू असा
राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरविली जावी की हे राजा 30 दिवस पर्यंत आपल्याशिवाय कोणाही देवाची अथवा मानवाची आराधना कुणी करील तर त्या सिंहाच्या गुहेत टाकावे. तर महाराज ही द्वाही मंजूर करा, फरमानावर सही करा, म्हणजे मेदी व पारसी यांच्या कधी न पालटणाऱ्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटावयाचा नाही. तेव्हा दारव्याश राजाने फरमानावर व द्वाहीवर सही केली. या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आमेन. बस आता एक आता लक्षात घ्या, इकडे पाठवत करा की ते दानिएलाच्या बाबतीमध्ये एक कुभांड रचला गेला. त्याला कुठंच पकडता येत नाही ना, फक्त देवाच्या बाबतीमध्ये तो सापडू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं, मला कुभांड कळतं का? कळतं का कुभांड? बाद में आपको समझायचं कुभांड काय? ते मराठी शब्द कुभांड म्हणजे कुयुक्ती, कुयोजना, दुष्टयोजना, षडयंत्र. हा, मराठी षडयंत्र. काय केलं की देवाच्या विषयी मग त्यांनी काय केलं की सगळ्यांनी राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं की आपल्याशिवाय 30 दिवस कोणाची उपासना करायची नाही, आणि जर केली तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकायचं. ओके, आता राजाकडून फरमानावरती सही केली. राजादेश झालाय हे दानिएलाला समजलं. पण दानिएलाचा एक नित्यक्रम होता, माहिती का तुम्हाला? काय नित्यक्रम काय? बोला आपल्या शरीराला सांगा. दानिएल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. अभी निरंतर नहीं लेकिन 3 टाइम तो प्रार्थना करो. सुरुवात तो करो, निरंतर करायची आहे. सुरुवात तर करा दानिएलासारखी. आमीन म्हणायचे. ओके, आता दानिएलाला समजलं राजाने फरमानवरती सही केली आहे. मग दानिएलाला समजलं तर दानिएल घाबरला का? दानिएलाने उलट काय केलं? यरुशलेमेच्या बाजूच्या खिडक्या ओपन ठेवल्या, बंद नाही केल्या, ओपन ठेवल्या. गुडघे टेकला, नित्यक्रमाप्रमाणे त्याने प्रार्थना केली. आता मला सांगा एक गोष्ट, त्या प्रार्थनेमध्ये बघा लक्ष द्या, त्या प्रार्थनेमध्ये त्याचा एक मुद्दा असेल की नाही? काय मुद्दा असेल? प्रेज लॉर्ड. सिद्धसाठी टाळ्या वाजवा. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं नीतिसूत्र 21:1 की राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे देवाच्या हाती, त्यास पाहिजे तिकडे तो वळवतो. बरोबर आहे की नाही? तेव्हा राजाचं मन बदल रे, हे प्रमाण चेंज होण्यासाठी केले असेल की नाही? देवानं त्याची प्रार्थना ऐकली का? नाही म्हणा, नाही. तर देवानं त्या परिस्थितीला सामोरे जाण्याकरता दानिएलाला तयार केलं. हालेलुया. काय केलं? त्या परिस्थितीला सामोरे जाण्याकरता तयार. तेवढी परिस्थिती नाही इथं बदलली. परमेश्वराने काय केलं? दानिएलाला त्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी तयार केलं. आता दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलं. लक्ष द्या बरं. आता सिंह तिथे, दानिएल तिथे. आता सिंह, भुकेले सिंह आता असतात बरं का? शिक्षेसाठी असतात ते भुकेले सिंह असतात. कशा असतात म्हणा? भुकेले. तुम्हाला भूक लागली का आता? चांगली गोष्ट. हा, भुकेले सिंह. भुकेले जर 2 दिवसातून जर एकदा द्यायचं म्हटलं तर बघा, आपल्याला 2 दिवसातून एकदा जेवायचं म्हटलं तर कधी येते कधी होते की सिंह. आता सिंहाच्या समोर शिकार आहे. पुढं काय झालं असेल? सिंह त्याचं तोंडच उघडायला की राव,
तुझं म्हणा आज काय झालंय सेवन मला हलताच येणार. दानियल इथं थोडा घाबरला असेल, ठीक आहे मोठ्याला असेल. सिंहाची तोंड प्रभूने काय केली? काय केली? काय केली? बंद केली. देवाला हे दाखवायचं आहे की सर्व परिस्थिती माझ्या हातात आहे. हालेलुया. सर्व मानव जातच नाही, पशु पक्षी प्राणी सर्व काय माझ्या हातात आहे. ते कधी कधी परिस्थिती बदलत नाही, आम्हाला बदलतो त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. माझ्या जीवनात तसंच घडलं. मी ज्या प्रभूत नवीन आलो, मी आता उभा राहिले. हा कित्येक लोकांना माहित असेल आर्टिफिशियल पाय आहे माझा. मी कुबडीवरती येत होतो. एक सिस्टर मला चांगली उत्साहित करण्याकरता म्हणली, तिचे डॅडी पास्टर होते आणि मम्मी या दादासाठी आपण प्रार्थना केली या पाय परत देऊ शकतो. असं ते नाही केलं. मलाही वाटलं चांगलं नाही का, म्हणजे मलाही त्यावेळेला अशा नवीनच प्रभू मध्ये एक आठवडा बी झाला नव्हता, आठवड्याचं बाळ मी प्रभूतलं. मलाही आशा वाटली ना प्रभू करू शकतो, परंतु प्रभूने ते केलं नाही. प्रभूने मला तयार केलं या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि कधीच निराशा येऊ दिली नाही. एक वचन पाठवलं माझ्यासाठी, 2 पाय असू तू नरकात जाणार होता, त्याच्यापेक्षा 1 पाय असू तू देवाच्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी किती चांगलं आहे. ते काय करतो? तयार करतो आम्हाला. आता याच पायावरती मी 7 मजले चढतो. देवाच्या सामर्थ्य, मी माझं मोठे पण नाही सांगत, मी त्याचा अभिमान नाही मागत, मला सामर्थ्य देणाऱ्या प्रभूचा मी अभिमान. कोणी रथाविषयी बोलेल, कोणी घोड्याविषयी बोलेल, मी तर माझ्या देवाची प्रशंसा करतो. हालेलुया. माझा प्रभू असा आहे, त्याचं जिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर. पुष्कळ उदाहरण आहे. प्रभूशी सुद्धा गेटशेमाने बागेमध्ये प्रार्थना करत असताना एक करत आहे की पित्या हा प्याला मजपासून खाओ. त्याच्यानंतर देवाचं वचन म्हणतात एक देवदूत येऊन त्याला सामर्थ्य देतात. का प्रभूकडे पवित्र आत्मा होता. का झालं तसं? का? कारण तो देह रूपात होता. आपल्या शेजाराला चिंता घे की जोरात घ्या ना, घ्या जोरात घ्या वरडेपर्यंत. आज लक्षात घ्या, आज प्रभूला माहित होतं माझ्या हातात खेळ फुटले जाणार आहे, माझ्या पायात खेळ फुटले जाणार आहे, डोक्यावर काट्याचा मुकुट घातला जाणार आहे, पाठ सोडली जाणार आहे. थोड्याची तयारी होईल प्रियावर, परंतु ती त्याची इच्छा त्याला माहित होती. देवदूताने त्याला सामर्थ्य दिलं, तयार केला. तर म्हटलं चला, आले धरायला चला. पौल सुद्धा त्यालाही एक प्रॉब्लेम होता दिसण्याचा. त्याला 3 वेळा प्रार्थना केली परमेश्वराने, माझा प्रकटीकरणाच्या आत्म्यामुळे, तो म्हणतो प्रकटीकरणाच्या आत्म्यामुळे मला गर्व येऊ नये म्हणून सैतानाचा दूत माझ्यामध्ये ठोसा देण्यासाठी ठेवलेला आहे. मी 3 वेळा परमेश्वराकडे प्रार्थना केली, पण परमेश्वराने म्हटले माझी कृपा तुला पुरेशी आहे. त्या पौलाकडून देवाने अद्भुत कृत्य केले. पुष्कळ असं होईल की नाही का, तो देवासमोर त्याला का तिशी ती होती. देव कधी कधी त्या परिस्थितीला सामोरे जायसाठी तयार करतो. प्रार्थना काय करते? प्रार्थना काय करते? परिस्थिती बदलते. आणि प्रार्थना काय करते? व्यक्तीलाही बदलते. शद्रक, मेशक, अबेदनगोलाही अग्नीच्या भट्टीत जावं लागलं, तयार झाले ते, पण म्हणले या मूर्तीला मी नमन करणार नाही करणार. मरण ते समर्थांचं सोडवायला देवाने तयारी केली. ते थांबवू शकलं असतं की नाही, पण देवानं त्याची तयारी केली. ते गेले. आणि अग्नीचा गुणधर्म काय आहे प्रियाला माहिती आहे तुम्हाला? काय गुणधर्म? अग्नीचा गुणधर्म काय? माझ्या प्रभूने त्या अग्नीत एसी ऑन केला. समजते तुम्हाला? अग्नीचा गुणधर्मच बदलून टाकला. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं की सिंहाच्या गुहेमध्ये दानियेलासाठी सिंहाची तोंड बंद केली. तर त्या सिंहाला ज्यांनी कुभांड रचलं होतं, ज्यांनी षडयंत्र रचलं होतं, त्यांना टाकण्यात आलं. देवाचं वचन म्हणतं एका झटक्यामध्ये सिंहानं चुराडा केलेला आहे. त्याचा सिंह तोच.
म्हणजे माझ्या प्रभूला हे दाखवायचं की माझ्याकडे सर्व काय आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाचे लोक हो, प्रार्थना आमच्यासाठी अति महत्वाचं शस्त्र आहे. हालेलुया. प्रार्थना काय करते बघा, प्रार्थना परिस्थिती बदलते आणि प्रार्थना व्यक्तीला बदलते. आमेन. जर परिस्थिती तुमच्या जीवनातून जात नसेल, एक गोष्ट हे करा की प्रभू तुम्हाला तयार करत त्या परिस्थितीला फाईट देण्याकरता. हालेलुया. आणि विजय तुमचा आहे, जय तुमचा आहे. हालेलुया. या आयम सगळं बड़े होशा प्रभु की समक्षता में पास्टर बताएं प्रार्थना में चलाएंगे. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, जब जब प्रार्थना विश्वास से प्रार्थना होती है सारे बंधन. हालेलुया. थैंक यू. आइए हम सब मिलकर परमेश्वर के सुंदर वचनों के लिए तालियों के साथ प्रभु का धन्यवाद करें. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थना परिस्थितियों को बदलती है, प्रार्थना व्यक्तियों को सामर्थी बना देता है. हालेलुया. आज आप किसी भी प्रकार की परिस्थिति में क्यों ना हो, जैसे हमने परमेश्वर के वचन में सुना, हियाब ना छोड़ते हुए निरंतर प्रार्थना करें, परमेश्वर हमारी परिस्थिति को बदलेगा. हालेलुया. क्योंकि परमेश्वर का वचन हमें प्रतिज्ञा देता है, देख मैं तेरे लिए एक नया काम करने जा रहा हूं, वो कल नहीं इसी समय में करने जा रहा हूं. हालेलुया. आज परमेश्वर परिस्थिति को बदलने जा रहा है. कितने लोग विश्वास कर रहे हैं कि आज परमेश्वर तेरी परिस्थिति को बदलेगा. हालेलुया. आप अंगीकार करिए, आज प्रभु मेरी परिस्थिति को बदल रहा है. आपके अंगीकार के अनुसार परमेश्वर बड़े काम करने जा रहा है. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आमच्या स्वर्गीय प्रेमळ प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. खरोखरच आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्या आत्म्याद्वारे प्रभू परमेश्वरा इथं बसलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणाशी तू बोललास, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू परमेश्वरा, तुझ्या दासाद्वारे प्रभू परमेश्वरा सुंदर वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला तू मार्गदर्शन केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. या दिवसामध्ये खरोखरच आम्ही अशक्त दुर्बल असताना तुझं वचन आम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करा प्रभू परमेश्वरा. खरोखरच प्रार्थनेने संपूर्ण परिस्थिती बदलते. होय प्रभू परमेश्वरा, याचा अनुभव घेण्यासाठी आम्हाला निरंतर प्रार्थनेची गरज आहे प्रभू परमेश्वरा. बऱ्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये निराशा उत्पन्न झाल्यावर
आम्ही प्रार्थना करणे विसरून जातो प्रभू परमेश्वरा. परंतु आज तुझ्या दासोदाने दिलेल्या वचनासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कुठलीही परिस्थिती येऊ दे प्रभू परमेश्वरा, त्यामध्ये आम्ही तुझी प्रार्थना करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला विशेष प्रेरणा दे प्रभू परमेश्वरा. आणि तू सर्व परिस्थिती हातामध्ये घेऊन प्रभू परमेश्वरा आम्हाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतो. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. तुझ्या दासाला विशेष तू वचन सांगण्यासाठी कृपा पुरवलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही आज त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. आज आमच्या मंडळीला त्यांनी वचनाद्वारे प्रभू प्रोत्साहित केलं, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे आप्त इष्ट मित्र प्रभू सर्वांची आठवण करतो. विशेष करून त्यांच्या सेवेसाठी मागतो प्रभू परमेश्वरा. तुझ्या या दासाला बल शक्ती सामर्थ्याने भर प्रभू परमेश्वरा. वचनाचं प्रभू जे काही प्रभू त्यांना प्रकाशन दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आणि खरोखरच येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू या वचनाद्वारे आमच्या मंडळीला जगण्यासाठी चालण्यासाठी कृपा कर. प्रार्थनेमध्ये निरंतर आम्ही गुडघ्यावर येण्यासाठी आम्हाला सहाय्य कर प्रभू. होय, ज्याप्रमाणे प्रार्थना परिस्थिती बदलते त्याप्रमाणे होय प्रभू परमेश्वरा प्रार्थना व्यक्तीला सुद्धा बदलते. आणि होय प्रभू, या प्रार्थनेचा अनुभव आम्हाला दे प्रभू परमेश्वरा. आमची परिस्थिती आणि आम्हाला स्वतःला सुद्धा तू बदलून टाक आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या या मंडळीद्वारे तुझं गौरव होऊ दे. आलेल्या प्रत्येकासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा जी काही आशा घेऊन, जी अपेक्षा घेऊन तुझ्या जवळ आले, सर्वांची अपेक्षा इच्छा पूर्ण कर प्रभू परमेश्वरा. पुन्हा एकदा सुंदर वचनासाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो. पुढील प्रभू भोजनाची सेवा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तू चालू प्रभू परमेश्वर. धन्यता प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तो आई. इसके द्वारा अनंत जीवन हमारे अंदर वास करता है, तृत्व परमेश्वर हमारे अंदर वास करता है. और हमें यह धन्य आशा है कि जब प्रभु यीशु मसीह आएगा हम जीवित रहेंगे तो रूपांतरित होकर यीशु से मिलेंगे. यदि यीशु के आने के पहले मसीह में सो गए तो हम लोग पुनरुत्थान को प्राप्त करते हुए प्रभु यीशु मसीह से बातों में मिलेंगे. इस धन्य आशा के साथ हम निरंतर जीवन व्यतीत करें और शुद्ध विवेक परमेश्वर और मनुष्यों के साथ सदैव बनाए रखें. मैं आग्रह करता हूँ कि आश्रय खड़क इस मंडली के लिए हमारे आदरणीय पास्टर पवार जी प्रार्थना करेंगे और हमें आशीर्वादित करेंगे, साथ ही साथ बेनेडिक्शन भी देंगे. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो या सहभागितेबद्दल. देवापा, आज या आश्रयाचं कडक या मंडळीला देवा तू रोपण केलेलं आहेस. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती या मंडळीची तू स्थापना केलेली आहेस. जसं पेत्राला म्हटलं की पेत्रा, मी तुझ्या मंडळी स्थापित करीन, त्याच्यावर अधोलोकाचं काही चालणार नाही. आज तेच ब्लेसिंग आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज या मंडळीला मी आज मागतो. आणि माझ्या देवा, आज या मंडळीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव व्हावं, त्याचं नाव उंच केलं जावं, देवाच्या राज्याची वाढ व्हावी आणि अनेक लोक या मंडळीतून सेवेसाठी बाहेर पडावे. आणि पिता, त्यासाठी जे तू सेवकांची नियुक्ती केलेली आहे, पवित्र आत्म्याचा ताजा अभिषेक त्यांना तू दे. पवित्र आत्म्याच्या कृपादानाने त्यांना तू भर, त्याच्या सामर्थ्यानं भर. आणि माझ्या देवा, ज्या सत्यात समर्पित अशी मंडळी माझ्या देवा, तुला आवडणार, तुला पवित्र परमेश्वर तुझी इच्छा पूर्ण करणारी ही मंडळी असेल माझ्या देवा. पिता, आज या मंडळीच्या द्वारे प्रभू तुझं गौरव होते आणि ज्या योजना ही मंडळी तुझ्या राज्याच्या वाढीसाठी ऐकत आहे, तुझ्या गौरवासाठी पवित्र परमेश्वर प्रयत्न करते, त्या म्हणजे तुझी कृपा त्यांना पुरव. आज इथे असलेल्या प्रत्येकाला आज तुझ्या सामर्थ्य अभिषेकाखाली खाली अंतकरणाने जाऊ देऊ नको. आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपादानानं अनेक लोकांना या मंडळीत भर. वचन
वचनाची गुण रजे प्रकट कर आणि देवा त्याद्वारे तुझा गौरव होते आणि अनेक लोक तुझ्या राज्यामध्ये येतील, अनेक लोक पश्चाताप करतील, अनेक लोक प्रवेश ख्रिस्ताला तारणारा म्हणून या मंडळीच्या द्वारे स्वीकारतील माझ्या देवा. अशी कृपा तू या मंडळीला पुरव देवा. या मंडळीची जी काही गरज आहे प्रवेश ख्रिस्ताच्या नावात पूर्ण कर. त्याप्रमाणे फिलिपकराच्या मंडळीला फिलिप 4:19 मध्ये संत पौल म्हणतो, माझा देव आपल्या संपत्तीने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. असे वचन आज मी या मंडळीसाठी क्लेम करतो आणि प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळीच्या द्वारे तू गौरवला जा, उंच केला जा आणि देवा तुझा गौरव याद्वारे हो. सर्व गौरव महिमा सन्मान तुला देत. प्रार्थना येशू प्रभूच्या पवित्र अद्भुत नामात तुला ऐकूया. आमेन. आमेन. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता या क्षणापासून प्रभू येशू ख्रिस्ताचं गुप्त आगमन अंतरात होईपर्यंत आम्हा सर्वांबरोबर सतत राहो. विशेष या मंडळी बरोबर, मंडळीच्या प्रत्येक सदस्याबरोबर सतत राहो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. Thank you.